नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलतत्वे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची कोणती मूलतत्वे आहेत हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की परराष्ट्र धोरण नेमकं असतं काय. परराष्ट्र धोरण म्हणजे आपण दुसऱ्या देशाबरोबर व्यवहार करत असताना दुसऱ्या देशाबरोबर आपल्याला जे काही उद्दिष्ट साध्य करायचे आहे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण अगदी दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना त्याच्यामध्ये करतो त्याला साधारणतः परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. भारताच्या परराष्ट्र धोरणाची पायाभरणी पंडित नेहरूंच्या काळामध्ये झाली असं म्हटलं जातं आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पंतप्रधानांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला काही ना काहीतरी योगदान दिल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा अगदी नेहरूंपासून आत्ता मोदींपर्यंत वेगळ्या पंतप्रधानांचं योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्या काळामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये ज्या गोष्टींना अग्रक्रम दिला गेला त्या गोष्टी आजकाल आपण भारताच्या परराष्ट्र धोरणातील मूलभूत तत्वे म्हणून ओळखत आहोत. मग ही मूलभूत तत्व नेमकी कोणती आहेत? भारताचं परराष्ट्र धोरणाचं आपल्याला आकलन करून घ्यायचं असेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल ही नेमकी तत्व कोणती आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ह्या तत्वांची यादी आपल्या समोर इथे दिसते. त्यातलं सगळ्यात पहिलं तत्व आहे पंचशील तत्व, दुसरं आहे अलिप्ततावादाची चळवळ, तिसरं आहे पूर्वेकडे पहा धोरण, चौथा आहे गुजराल तत्व प्रणाली, पाचवा आहे पूर्वेबाबत कृती करा धोरण, सहावा आहे शेजारी राष्ट्रांना प्राधान्य धोरण, सातवा आहे वसाहतवाद व साम्राज्यवाद विरोधी आपला दृष्टिकोन, आठवा आहे ऊर्जा सुरक्षा, सामरिक स्वायत्तता, न्यायपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणं, बहुलवाद, वसुधैव कुटुंबकम, सौम्य सत्ता आणि सागर धोरण. सो भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आतापर्यंत ज्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत ह्याच्या 14 तत्वांच्या आधारे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे तत्व आहे ते आहे पंचशील तत्व. याच्यामध्ये 5 एकूण तत्वांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो आणि ह्या 5 तत्वांचं आपण कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण दुसऱ्या एखाद्या देशावर आपला व्यवहार करत असतो. ही तत्व कोणती आहेत? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तत्व आहे प्रादेशिक अखंडता, टेरिटोरियल इंटिग्रिटी. याच्यामध्ये आपण प्रत्येक देशाबरोबर व्यवहार करत असताना आपल्या देशाची प्रादेशिक अखंडता कशी कायम राहील त्याचबरोबर त्यांची देखील प्रादेशिक अखंडता कशी कायम राहील यासाठी योग्य त्या उपाययोजना करत असतो. यातलं दुसरं जे महत्त्वाचं तत्व आहे त्याला म्हटलेलं आहे नॉन ॲग्रेशन, म्हणजे आपण दुसऱ्यावरती आक्रमण करणार नाही. आपण दुसऱ्यावरती आक्रमण करणार नाही त्याचवेळी दुसऱ्या देशाने देखील आपल्यावरती अशा प्रकारचं आक्रमण करणं अपेक्षित नाही, कारण एकदा का आक्रमण झालं तर ती स्थिरता धोक्यात येते आणि ती स्थिरता धोक्यात आली तर जागतिक शांतता आणि सुरक्षितता देखील धोक्यात येते. या पंचशीलमधलं तिसरं जे तत्व आहे त्याला म्हटलेलं आहे नॉन इंटरफेरन्स, म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण किंवा अहस्तक्षेप. यामध्ये आपण दुसऱ्याच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या देशाने देखील भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये अशी भूमिका यामध्ये अगदी ठामपणे सांगितलेली असते. त्याच्यानंतरचं पुढचं जे महत्त्वाचं तत्व आहे ते आहे समानता. याच्यामध्ये आपण सर्वच देशांना अगदी समान पद्धतीने वागणूक देत आहोत. आपल्या दृष्टीने सर्वच देश आहेत ते सारखे आहेत, त्यामुळे आपण कोणाला प्राधान्य द्यायचं किंवा कोणाला अगदी प्राधान्य न देण्याचा प्रश्नच इथे आपल्याला उद्भवताना दिसत नाही. या पंचशील धोरणातलं 5वं जे महत्त्वाचं तत्व आहे ते आहे पीसफुल कोएक्झिस्टन्स, म्हणजे शांततापूर्ण सहजीवन. भारताच्या राज्यघटनेमध्ये देखील कलम 51 मध्ये प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, म्हणजे जागतिक शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यामध्ये भारताने मोलाची भूमिका घ्यायला पाहिजे अशी एक जबाबदारी आपल्या DPSP मध्ये नमूद केलेली आहे. त्यालाच कंटिन्यू जर आपण पुढे करत गेलो तर भारतासोबतच इतर सर्व देश आहेत त्यांचं सहअस्तित्व असायला पाहिजे आणि ते अतिशय शांततामय पद्धतीने असायला पाहिजे. म्हणजेच भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पंचशील ह्या तत्वाची पायाभरणी केलेली दिसते आणि भारत आणि चीन दरम्यान जो पहिला करार झाला त्याच्यामध्ये जरी पंचशील तत्व स्वीकारण्यात आलेली असली तरी त्याच्यानंतर भारताने प्रत्येक देशाबरोबर आपला व्यवहार करत असताना ह्या पंचशील तत्वांचा कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आता ह्या पंचशील तत्वांसोबतच पुढचं जे परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं तत्व आहे ते आहे अलिप्ततावादाची चळवळ, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. यासाठी आपल्याला थोडं शीतयुद्ध लक्षात घ्यावं लागेल. जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा अंत झाला, शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि जगाची विभागणी 2 मुख्य गटांमध्ये झालेली दिसते. एका मुख्य गटाचं नेतृत्व अमेरिकेने केलं, दुसऱ्या मुख्य गटाचं नेतृत्व हे रशियाने म्हणजेच तत्कालीन USSR ने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जगाची विभागणी जेव्हा ह्या 2 गटामध्ये झाली त्यावेळेला नव्याने स्वतंत्र झालेली आशिया आणि आफ्रिका खंडातली जी राष्ट्र होती त्यांनी आपला तिसरा वेगळा गट करायचं ठरवलं आणि हा जो तिसरा वेगळा गट जो केला गेला त्याला तिसरं जग म्हणजेच थर्ड वर्ल्ड असं म्हटलं गेलं. आणि ह्या थर्ड वर्ल्डनी या दोन्ही गटांकडे न जाता अमेरिकेकडे किंवा रशियाच्या गटाकडे न जाता स्वतःची वेगळी चळवळ उभा करायचं ठरवलं. त्याला इंग्रजीमध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजेच अलिप्ततावादाची चळवळ असं म्हटलं जातं. म्हणजेच काय करायचं होतं, याचा अर्थ जागतिक राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडींपासून कम्प्लिटली अलिप्त राहणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित नव्हतं, तर शीतयुद्धाचं जे राजकारण आहे, शीतयुद्धाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यापासून अलिप्त राहणं हे त्यामध्ये एक्सपेक्टेड होत. आणि भारत हा त्या अलिप्ततावाद चळवळीचा अगदी अग्रेसर अशा प्रकारचा देश होता. 1955 सालची बांडुंग परिषद, 1961 सालची बेलग्रेड परिषद या 2 परिषदांमधून अंतिमतः अलिप्ततावादाच्या चळवळीला आपल्याला आकार मिळालेला
दिसतो. आणि तेव्हापासून आजतागत आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे, आवश्यक आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचं अलिप्त धोरण स्वीकारलेलं आहे. अर्थात यामध्ये कुठल्याही आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून अलिप्त न राहता आपल्याला हवी तशी भूमिका घेणं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. शीतयुद्धाचा अंत झाल्यानंतर जेव्हा शीतयुद्धाचं राजकारण संपुष्टात आलं त्यावेळेला नेमकी जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व कमी झाल्याचं दिसून येतं. मात्र तिचं महत्त्व जरी कमी झालेलं असलं तरी अलिप्ततावादी चळवळीचा रिलेव्हन्स हा अद्यापही कायम आहे. आशिया आणि आफ्रिका खंडातले जे काही त्यावेळेला नव्याने स्वतंत्र झालेले देश होते त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आजही कायम आहेत किंवा त्या समस्यांमध्ये अजून भर पडलेली दिसते. आणि ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्याचं स्वरूप जागतिक स्वरूपाचं असल्यामुळं त्या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर ह्या तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांना एकत्रितपणे त्याचा सामना करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या कामी अलिप्ततावादी चळवळीचा आजही रिलेव्हन्स आहे असं म्हटलं जातं. भारताने देखील या चळवळीचा अगदी सुरुवातीपासून स्वीकार केलेला होता. अलीकडे त्याचं महत्त्व जरी कमी झाले असले तरी आजही चळवळ त्या मानाने रिलेव्हंट मानली जाते. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं दुसरं महत्त्वाचं तत्व मानलं जातं. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तिसरं महत्त्वाचं तत्व म्हणून आपण पूर्वेकडे पहा या धोरणाकडे बघू शकतो, ज्याला इंग्रजीमध्ये लुक ईस्ट पॉलिसी असं म्हणतात. आता शीतयुद्धाचा अंत झाल्यानंतर नेमकी जागतिकीकरणाला सुरुवात झाली हा अर्थात योगायोग होता. त्यावेळेला भारताने 1991 साली पूर्वेकडे पहा म्हणजेच लुक ईस्ट पॉलिसीचा स्वीकार केला. आता भारताने लुक ईस्ट पॉलिसीचा स्वीकार का केला तर त्याचा थोडा इतिहास आपल्याला आसियन राष्ट्रांच्या बाबतीमध्ये तपासून घ्यावा लागतो. जी आसियन राष्ट्रांची संघटना स्थापन झाली, ज्याला आपण आसियन संघटना नावाने ओळखतो, त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्वतःची आर्थिक प्रगती केली होती. बँकॉक डिक्लेरेशनच्या माध्यमातून आसियन संघटना स्थापन झाली, त्यांची प्रचंड मोठी आर्थिक प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या आर्थिक प्रगतीतून प्रेरणा घेण्यासाठी आपण पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. आणि याच्यामध्ये आपण भारताच्या आर्थिक प्रगतीला कसं अधिक चांगल्या प्रकारामध्ये लक्ष देता येईल यासाठी त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केला होता. त्यामुळे लुक ईस्ट पॉलिसीमध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करणं यामध्ये अपेक्षित होतं. अर्थात ही जी लुक ईस्ट पॉलिसी आपण 1991ला स्वीकारली त्याचा आपल्याला काही अंशी फायदा झालेला दिसून येतो. मात्र जसं काळ बदलला आणि त्यानंतर 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवरती आले त्यावेळेला आपण ह्या तत्वामध्ये थोडासा बदल करून त्या तत्वाला थोडं मॉडिफाय केलं आणि ते तत्व आपण पूर्वेबाबत कृती करा म्हणजेच ॲक्ट ईस्ट या पॉलिसीनी ॲक्ट ईस्ट पॉलिसी नावाने स्वीकारलं. म्हणजे 2014 साली आपण पूर्वेबाबत कृती करा म्हणजे ॲक्ट ईस्ट पॉलिसी स्वीकारली. म्हणजे 1991ला आपल्याकडे होती ती लुक ईस्ट पॉलिसी होती आणि 2014 पासून आपण कुठल्या पॉलिसीचा किंवा कोणत्या धोरणाचा अवलंब करत आहोत तर ती आहे ॲक्ट ईस्ट पॉलिसी. आता यामध्ये फरक काय आहे तर लुक ईस्ट पॉलिसीमध्ये आपण फक्त आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आपण आर्थिक बाबींकडे लक्ष देतच आहोत, त्याचबरोबर आपण कल्चरल बाबींकडे म्हणजे सांस्कृतिक बाबींकडे पण आपण अधिकचं लक्ष देत आहोत. त्याच्यामध्ये सुरक्षाविषयक बाबी म्हणजे सिक्युरिटी आस्पेक्ट पण त्याच्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. त्याचबरोबर काही सिव्हिलायझेशनचे आस्पेक्ट पण त्याच्यामध्ये गृहीत धरलेले आहेत. म्हणजे ॲक्ट ईस्ट पॉलिसी थोडीशी व्यापक आहे, ती केवळ आर्थिक बाबींवरती लक्ष केंद्रित करते असं नव्हे तर आर्थिक बाबी, राजकीय बाबी, सांस्कृतिक बाबी त्याचबरोबर संरक्षणविषयक बाबींवरती देखील हे धोरण आपल्याला काम करताना दिसतं. आणि ह्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आपण भारताचा जो ईशान्य प्रदेश आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट असं म्हणतो तर नॉर्थ ईस्ट हा आपल्या पूर्वेबाबत कृती करा म्हणजे ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे. कारण ॲक्ट ईस्ट पॉलिसी सोबतच भारताला आपल्या ईशान्य भारताचा देखील मोठ्या प्रमाणावरती सर्वच क्षेत्रांमध्ये विकास करायचा आहे. त्यामुळे 1991ला जी लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण जे स्वीकारलं होतं तेच आपल्याला लॉजिकली 2014 साली ॲक्ट ईस्ट या नावाने एक्सटेंड झालेलं दिसून येतं. म्हणून पूर्वेबाबत कृती करा या धोरणाकडे आपल्याला त्याचा आधुनिक अवतार म्हणून बघता येतं. ज्यावेळेला तुम्ही लुक ईस्ट पॉलिसीचा अभ्यास करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचं अजून एक महत्त्वाचं तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जे होतं ते होतं गुजराल तत्वप्रणाली, ज्याला इंग्रजीमध्ये गुजराल डॉक्ट्रिन असं म्हटलं जातं. तत्कालीन भारताचे परराष्ट्र मंत्री आणि नंतर त्यांनी भारताचं पंतप्रधान पद भूषवलं अशा इंद्रकुमार गुजराल यांनी त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये गुजराल तत्वप्रणाली सांगितली होती. त्यावेळेला भारतीय उपखंडामध्ये विशेषतः दक्षिण आशियामध्ये भारताविषयी जो इतर राज्यांच्या मनामध्ये जो अविश्वास होता त्या अविश्वासावरती काम करण्यासाठी त्यांनी काही उपाय त्याच्यामध्ये सुचवले होते. मग त्या उपायामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी बाब होती त्यामध्ये भारताने कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्या राष्ट्रांना मदत करणं अपेक्षित होतं. म्हणजे आपले शेजारी असणारे जे छोटे देश आहेत त्यांना आपण एकतर्फी मदत करणं त्याच्यामध्ये अपेक्षित होतं. ही एकतर्फी मदत का तर त्याचा कुठलाही दबाव, परतफेडीचा कुठलाही दबाव त्यांच्यावरती येणार नाही हे त्यामध्ये आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून परतफेडीची अपेक्षा न करता आपण तशा प्रकारची मदत करणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर तुम्ही जर बारकाईने बघितलं तर पंचशील तत्वांसारखेच काही तत्व ह्याच्यामध्ये तुम्हाला परत रिपीट झालेली दिसतात. जसं की परस्परांच्या राष्ट्रहिताच्या विरुद्ध भूमीचा वापर
न करणं, अशा प्रकारचं तत्व आपण पंचशीलमध्ये देखील अवलंबलेलं होतं. अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणं हा देखील पंचशीलशी अगदी सुसंगत अशा प्रकारचं तत्व आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आपण आदर करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे परस्परांच्या सार्वभौमतेचा आदर करणं आणि प्रादेशिक अखंडता ही या राष्ट्रांची कायम राखली गेली पाहिजे. आणि ऑफकोर्स वादांची शांततामय द्विपक्षीय मार्गाने निराकरण करणं, म्हणजे जे पीसफुल कोएक्झिस्टन्स होतं, शांततामय सहजीवन, तर त्याचाच एक वेगळ्या शब्दांमध्ये इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्या शेजारील राष्ट्रांना भारताविषयी अधिक विश्वास वाटावा यासाठी ही तत्व स्वीकारली गेली. त्याला म्हटलं गेलं गुजराल तत्व प्रणाली. आता ही जी गुजराल तत्व प्रणाली स्वीकारली गेली त्याच्यामध्ये पण नंतर काळाच्या ओघामध्ये आपण थोडासा बदल केला आणि हीच गुजराल तत्व प्रणाली आपल्याला शेजारील राष्ट्रांना प्राधान्य धोरण म्हणजेच नेबरहूड फर्स्ट या नावाने आजकाल दिसून येते. म्हणजे 2014 नंतर जेव्हा भारतामध्ये सत्ता बदल झाला त्याच्यानंतर हेच गुजराल डॉक्ट्रिन आपण नेबरहूड फर्स्ट या नावाने स्वीकारलेली पुढे दिसते. याच्यामध्ये आपण काय करत आहोत तर पुन्हा आपल्या शेजारच्या राष्ट्रांना सर्व प्रकारचं प्राधान्य आपण त्याच्यामध्ये देत आहोत. मग त्यांना आपण अगदी अडचणीच्या काळामध्ये मदतीसाठी धावून जाणं असेल, त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये मदत करणं असेल, किंवा इतर मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करणं असेल, किंवा अन्य कोणती महत्त्वाचे सामरिक निर्णय घेत असताना त्या सर्व राष्ट्रांना बरोबर घेणं अपेक्षित असेल तर हेही सगळं आपण त्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीमध्ये करत आहोत. त्याच्यामध्ये आपण शेजारी राष्ट्रांना हा आत्मविश्वास देत आहोत की भारत हा तुमच्यासाठी किंवा तुमच्या विकासासाठी तितकाच कटिबद्ध आहे जितकं तुम्ही तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहात. अर्थात आपलं अशा प्रकारचं धोरण का स्वीकारावं लागलं तर त्या राष्ट्रांना भारताविषयी जो काही थोडा बहुत अविश्वास वाटत होता तो, आणि त्याचबरोबर चायनाने जी जोरदार मुसंडी मारलेली आपल्याला दिसते, त्यामुळे चायनाचा या देशांमधला हस्तक्षेप वाढत असताना त्यांना विश्वासाची जाणीव करून देणं, त्यांना विश्वासाचं वातावरण तयार करून देणं ही जबाबदारी आपल्याकडे होती. आणि त्या जबाबदारीचा परिपाक म्हणून आपण शेजारी राष्ट्रांना प्राधान्य म्हणजेच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी स्वीकारलेली दिसून येते आणि आजही आपण ते करतो. मी 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी कार्यक्रम बघितला. त्याच वेळेस आपण सार्कमधल्या मेंबर कंट्रीचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांना शपथविधीसाठी बोलवलं होतं. 2019 मध्ये देखील आपण तेच केलं. पाकिस्तान वगळता बिमस्टेक मधले जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांना पंतप्रधान मोदींनी शपथविधीसाठी बोलवलेलं होतं. यातून आपण त्यांना हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की आमच्यासाठी तुम्ही आमचे शेजारी आहात आणि तुम्ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात. श्रीलंकेला देखील जेव्हा आर्थिक संकटाचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागला त्यावेळेस सर्वप्रथम मदतीला धावून जाणारा हा भारत होता. हेच आपल्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीमधून आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं यातलं पुढचं महत्त्वाचं तत्व जे आहे, आणि हे खरं तर तत्व आपण अगदी पहिल्यापासून आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत, ते कोणतं आहे तर वसाहतवाद आणि साम्राज्यवाद विरोधी दृष्टिकोन आपण नेहमी ठेवलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अँटी कॉलोनिझम आणि अँटी इम्पेरियलिझम असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. भारताला दुर्दैवाने वसाहतवादाचा सामना करावा लागला आणि इंग्लंडने जगभरामध्ये जो साम्राज्यवाद पसरवला तर त्या वसाहतवादाच्या झळ आपल्याला बसली असल्यामुळे, त्या वसाहतवादाचे दुष्परिणाम कोणते असतात याची पूर्ण जाणीव आपल्याला असल्यामुळं आपण नेहमीच वसाहतवादी धोरणांना कधी स्वीकारलेलं नाही, किंवा ज्या वसाहतवादी किंवा जी धोरणं वसाहतवादाची आहेत त्याला आपण ठामपणे नकार दिला आहे. आणि जर वसाहतवादालाच नकार दिला असेल तर स्वाभाविकपणे साम्राज्यवादाला पण आपला त्या ठिकाणी नकार राहिलेला आहे. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोणत्याही अशा धोरणांचा पुरस्कार केलेला नाही जी धोरणं वसाहतवाद किंवा साम्राज्यवादाला अनुकूल आहेत. आणि हे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अगदी ठळकपणे जाणून येण्यासारखंच एक महत्त्वाचं तत्व आहे. ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप अलीकडच्या काळामध्ये एक नव्याने तत्व आपण समाविष्ट करत आहोत, ते आहे ऊर्जा सुरक्षितता किंवा एनर्जी सिक्युरिटी. भारताची प्रचंड वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रचंड वाढणारा वेग, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला कायमस्वरूपी ऊर्जेची गरज भासत आहे. आणि ही ऊर्जा आपल्याला स्वच्छ स्रोतांमधून मिळवायची आहे. मग ती ऊर्जा कोणत्याही स्वरूपातली असेल तर ती स्वच्छ असायला पाहिजे, शिवाय ती आपली गरज भागवणारी असायला पाहिजे. त्याच्या जोडीला ती परवडणाऱ्या दरामध्ये देखील आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागेल. आणि त्यासाठी भारत दुसऱ्या देशांबरोबर आपला व्यवहार करत असताना त्याच्यामध्ये ऊर्जा सुरक्षिततेला म्हणजेच एनर्जी सिक्युरिटीला प्राधान्य देताना दिसून येतो. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अगदी अलीकडचा काही काळ वगळला तर ज्यावेळेला अमेरिकेने रशियावरती बंधनं टाकली होती त्यावेळेस देखील आपण रशियाकडून कच्चं तेल हे आयात करत होतो. तो भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेचाच एक भाग होता, कारण त्यामुळे भारताला अगदी अत्यल्प दरामध्ये क्रूड ऑइल मिळत होतं. आणि त्याच्यामुळे भारतातल्या अगदी आपण पेट्रोल डिझेल सारखी जी इंधनं आहेत, पारंपरिक क्षेत्रातली जी इंधनं आहेत ती अगदी आपल्याला कुठल्याही चढ्या दराने मिळत नव्हती. याचा अर्थ आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये ज्या राष्ट्रांबरोबर संबंध ठेवल्यामुळे आपली ऊर्जा सुरक्षितता कायम राखली जाणार आहे त्या राष्ट्रांना ते प्राधान्य देणार आहोत. मी अगदीच तुम्हाला म्हणालो की अगदी अलीकडचा काळ वगळता गेल्या महिन्याभरामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत किंवा टॅरिफचा जेव्हापासून विषय आलेला आहे तेवढा अपवाद वगळता आपण रशियाकडनं सातत्याने त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये क्रूड ऑइल घेतलेलं आहे. पण याचा अर्थ एकच होतो की आपल्याला नेहमीच आपल्या ऊर्जा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं लागणार आहे, कारण भारताच्या विकासाच्या वाढीचा वेग प्रचंड आहे आणि त्या वाढीच्या
वेगामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा हा ऊर्जा अभावी येता कामा नये. आपली अणुऊर्जेकडे चाललेली वाटचाल, त्याचबरोबर आपण अपारंपरिक म्हणजे अगदी सोलर एनर्जी जी आहे, त्याचबरोबर अन्य नवनवीन जे काही तंत्रज्ञान त्याच्यामध्ये येत आहे, त्यातून पण ही ऊर्जा सुरक्षितता साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते देखील भारताच्या परराष्ट्र धोरणातलं एक महत्त्वाचं तत्व मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक भारताच्या परराष्ट्र धोरणातलं महत्त्वाचं तत्व म्हणून आपण सामरिक स्वायत्ततेकडे बघू शकतो, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं म्हटलेलं आहे. आता ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी नेमकी असते काय? तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि त्या घडामोडी घडत असताना आपण नेमकी त्या घडामोडीमध्ये कोणाची बाजू घ्यायची हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा ती बाजू घेताना आपण कुठल्याही दुसऱ्या राष्ट्रांच्या दबावाला बळी न पडता स्वतःला फायदा होईल, स्वतःचं राष्ट्रहित कसं जपलं जाईल याला अनुसरून जेव्हा आपण तो निर्णय घेत असतो, त्याला आपण सामरिक स्वायत्तता असं म्हणत आहोत. म्हणजे अनेक तज्ज्ञांकडून भारताच्या परराष्ट्र धोरणावरती अशा प्रकारची टीका पण केली जाते की अत्यंत महत्त्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती भारत कुठल्याही प्रकारची भूमिका घेताना दिसत नाही. आणि भारताने अशा प्रकारची भूमिका न घेणं ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची मर्यादा आहे असं त्यांना वाटतं. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना आपण असं म्हणतो की एखाद्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये भारताने कोणती भूमिका घ्यायची हे भारताला दुसऱ्या कुठल्या राष्ट्राने सांगणं अपेक्षित नाही, तर आपण आपलं राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून आपल्याला फायदा होईल अशा प्रकारचे निर्णय त्यामध्ये घेणं अपेक्षित. आणि आपण जेव्हा तशा प्रकारचा निर्णय घेत आहोत म्हणजेच आपण आपली सामरिक स्वायत्तता वापरत आहोत, आपलं स्वातंत्र्य आपण निर्णय घेण्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कायम ठेवत आहोत असा त्याचा अर्थ होतो. त्यालाच इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजेच मराठीमध्ये सामरिक स्वायत्तता असं म्हटलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये अगदी परराष्ट्र धोरणातल्या प्रत्येक लिटरेचरमध्ये तुम्हाला सामरिक स्वायत्तता म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही संज्ञा वारंवार वापरलेली दिसेल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आग्रह आपण या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये धरत आहोत, तो कोणता आहे? तर तो आहे न्यायपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणं, रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप वेगाने घडामोडी घडत आहेत आणि ह्या घडामोडी ज्या घडतात त्या सर्वच राष्ट्रांना पचनी पडत आहेत असं नाही. त्यामुळे आपण नेहमी असा आग्रह धरत आहोत की आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही घडामोडी घडतात त्या आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कोणत्याही राष्ट्रांना भेदभावाची वागणूक मिळता कामा नये, त्याचबरोबर कोणत्याही राष्ट्राला अन्यायात सहन करता कामा नये किंवा त्याचबरोबर कोणत्याही एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवरती डॉमिनेट करता कामा नये. त्यासाठी आपण जो आग्रह धरलेला आहे तो आहे रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर किंवा आपण त्याला म्हणू रूल बेस्ड जस्ट इंटरनॅशनल ऑर्डर. ती ऑर्डर कशी असायला पाहिजे? तर ती न्यायपूर्ण असायला पाहिजे, जस्ट असायला पाहिजे. आणि जस्टचा अर्थ मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की कोणालाही त्याच्यामध्ये भेदभावाची वागणूक मिळता कामा नये किंवा कोणालाही त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये केंद्रस्थान प्राप्त होता कामा नये. आणि हा आग्रह अगदी आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून धरलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर. त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामधलं अजून एक महत्त्वाचं तत्व आहे ज्याला इंग्रजीमध्ये मल्टीलॅटरलिझम किंवा मराठीमध्ये आपण बहुलवाद असं म्हणतो. आता शीतयुद्धाच्या काळामध्ये जागतिक राजकारण हे दोन ध्रुवांभोवती फिरत होतं. एक अमेरिकेचा ध्रुव होता, दुसरा रशियाचा ध्रुव होता. शीतयुद्धाचा अंत झाल्यानंतर अगदी थोडा काळ का होईना जग हे एकध्रुवीय झालं. मात्र त्याच्यानंतर जगभरामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्याचबरोबर जगामध्ये दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड वेगाने आर्थिक प्रगती करणारी भारतासारखी, दक्षिण आफ्रिकेसारखी किंवा ब्राझीलसारखी जी राष्ट्र आहेत त्यांना देखील जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान मिळायला पाहिजे. म्हणून आपण ह्या सर्व देशांबरोबर बहुलवादाचा पुरस्कार करतो. आता बहुलवाद म्हणजे काय? याचा साधा सिंपल अर्थ असा होतो की जागतिक राजकारण हे केवळ एका देशाभोवती किंवा एका सत्तेभोवती फिरता कामा नाही, तर जागतिक राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत त्यातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते सर्व देशांना मिळून त्यांना विचारून घेतले गेले पाहिजेत. म्हणजे अगदी भारत असेल, ब्राझील असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, अशी जी सगळी महत्त्वाची राष्ट्र आहेत तर ती ही महत्त्वाची राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असायला पाहिजेत. ते कोणाही एका देशाची मक्तेदारी नाही. जेव्हा अनेक देश ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपला बहुलवाद म्हणजे मल्टीलॅटरलिझम हा प्रत्यक्षात आलेला दिसेल. त्याच्यामुळे सत्तेची चावी कोणा एका देशाकडे जाणार नाही आणि हेच भारताचा अगदी पहिल्यापासून आग्रह राहिलेला आपल्याला दिसून येतो. याबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अजून एक महत्त्वाचं तत्व आपण अलीकडच्या काळामध्ये अगदी त्याला महत्त्व देताना दिसतो ते आहे वसुधैव कुटुंबकम. अख्खी वसुधा हे आपलं कुटुंब आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये जे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स आहेत म्हणजे जागतिक जे समकालीन प्रश्न आहेत ते सगळे समकालीन प्रश्न आपल्याला ही पृथ्वी आपली आहे असं मानल्याशिवाय ते सोडवणं अशक्य आहे. आणि भारताची एकंदर मूल्य व्यवस्था लक्षात घेता, भारताची एकंदर सांस्कृतिक संचित लक्षात घेता आपण नेहमीच आपली पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे अशा प्रकारच्या भूमिकेचा, अशा प्रकारच्या मूल्याचा नेहमी पुरस्कार केलेला आहे. त्यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणाच्या प्रत्येक कृतीमध्ये
आपण अशा प्रकारची कृती करत असताना वसुदैव कुटुंबकम ह्या तत्वाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहोत. 2023 जेव्हा भारतामध्ये G20ची समिट झाली होती, त्याचं अध्यक्षपद भारतामध्ये होतं, तेव्हापासून आपण वसुदैव कुटुंबकम ह्या भूमिकेला किंवा ह्या तत्वाला अतिशय प्राधान्य देताना दिसून येतो. तर हे देखील एक महत्त्वाचं तत्व म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं तत्व आहे ज्याला इंग्रजीमध्ये सॉफ्ट पॉवर म्हणजे मराठीमध्ये सौम्य सत्ता असं म्हटलं जातं. लष्करी सत्तेचा अवलंब केला म्हणजे त्याला हार्ड पॉवर म्हटलं जातं, पण त्याच्या व्यतिरिक्त लष्करी सत्ता वगळून अगदी चित्रपट असेल, कलासृष्टी असेल किंवा सिनेमा असेल किंवा अगदी संगीत असेल, साहित्य असेल किंवा अगदी योगासारखी जी गोष्ट आहे त्या माध्यमातून जेव्हा आपण दुसऱ्या देशांवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अर्थात ते प्रतिकात्मक आहे. म्हणजे त्या देशांवरती वर्चस्व निर्माण करणं म्हणजे काय आहे, तर त्या देशामध्ये भारताविषयीची चांगली भूमिका, चांगलं मत तयार करणं आणि त्यांना आपल्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडणं. यासाठी आपण ह्या वेगळ्या गोष्टींचा अवलंब करत आहोत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसेला स्थान नाही, कुठल्याही प्रकारचे शस्त्रांचा वापर त्याच्यामध्ये केला जात नाही आणि भारताची एकंदर सांस्कृतिक विविधता लक्षात घेता भारताला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अशा प्रकारचा सॉफ्ट पॉवरचा वापर करण्यासाठी प्रचंड मोठा अवकाश प्राप्त झालेला दिसून येतो. आणि गेल्या अनेक वर्षातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घेतल्या तर तुम्हाला भारताच्या सॉफ्ट पॉवरचं जगभरामध्ये वाढणारं महत्त्व त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. मग अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून आपण एक दिवस सेलिब्रेट करत आहोत, त्याचबरोबर सिनेमा आहे, त्याचबरोबर साहित्य आहे, ह्या सगळ्या माध्यमातून आपण ही आपली सॉफ्ट पॉवर पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. सरते शेवटी भारताच्या परराष्ट्र धोरणातलं हे शेवटचं तत्व म्हणून आपण सागर धोरणाकडे बघू शकतो. आता सागर धोरण म्हणजे काय आहे, तर ते आहे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन म्हणजे भारताचं हे सागर धोरण आहे. आता भारताने नेहमीच फ्रीडम ऑफ नेव्हिगेशनचा पुरस्कार केलेला आहे. भारताच्या दोन्ही बाजूला, इकडे हिंदी महासागर आहे, तिकडे अरबी समुद्र आहे, ह्या सगळ्या समुद्रांमध्ये आणि ओव्हरऑलच जगभरामध्ये जिथं जिथं समुद्र आहे त्या समुद्राचा तो नैसर्गिक साधन संपत्ती असल्यामुळे सगळ्यांना समान पद्धतीने वापर करता यायला पाहिजे. ही भूमिका आपली अगदी पहिल्यापासून राहिलेली आहे. त्यासाठी आपण नेहमीच फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशनचा आग्रह धरतो. फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशनमध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर प्रत्येक राष्ट्राला ते नौका वहनाचं स्वातंत्र्य असायला पाहिजे आणि त्याचा आपण पहिल्यापासून पुरस्कार केलेला आहे. हे नौका वहनाचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं तर कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचे संघर्ष होणार नाही आणि त्या प्रदेशामध्ये त्यांची सुरक्षा पण होणार आहे, त्याचबरोबर त्यांना आपली प्रगती पण करता येणार आहे किंवा त्यांची वाढ पण त्या निमित्ताने होणार आहे. म्हणून भारताने विशेषतः हिंदी महासागरामध्ये आपलं सागर हे धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. चायनाचा वाढता प्रभाव, साऊथ चायना सीमध्ये असणारे डिस्प्यूट किंवा वाद ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताच्या परराष्ट्र धोरणातलं सागर धोरण हे देखील भारताला तशा प्रकारचं फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन देऊन पूर्ण रिजनमध्ये सर्वच राष्ट्रांना सुरक्षेची आणि त्या वाढीची हमी देणारं आहे. तर हे भारताचं सागर धोरण म्हणून ओळखलं जातं. आता या सगळ्या परराष्ट्र धोरणातल्या महत्त्वाच्या तत्वांचा आढावा जर आपण घेतला तर अंतिम निष्कर्षापर्यंत जेव्हा आपण येतो तर भारताचं परराष्ट्र धोरण हे अंतिमतः आपल्याला कुठंपर्यंत घेऊन जातं, तर नैतिक मूल्य आणि व्यावहारिक गरजांचा ते समतोल साधणार आहे. म्हणजे वसुदैव कुटुंबकमसारखं नैतिक मूल्य त्याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आहे किंवा अगदी ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे, ही आपली व्यावहारिक गरज आहे. त्यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण एकाच वेळेला नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक गरज यांचा सुरेख समतोल साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऊर्जा सुरक्षा, सामरिक स्वायत्तता, आर्थिक विकास यावर आपण अधिकचं लक्ष केंद्रित करत आहोत. म्हणजे जागतिकीकरणानंतर जी परिस्थिती वेगाने आपल्याला बदललेली दिसते त्या परिस्थितीमध्ये ऊर्जा सुरक्षितता कायम ठेवणं, सामरिक स्वायत्तता कायम ठेवणं आणि भारताचा आर्थिक विकास याच्यापेक्षा दुसरं कोणतंच महत्त्वाचं ध्येय आपल्यासमोर असू शकत नाही. ह्या ध्येयांची पूर्ती करण्याचं काम आपण त्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून करत आहोत. आणि सरते शेवटी या बहुध्रुवीय जगामध्ये भारत एक जबाबदार जागतिक सत्ता म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने जगाचं नेतृत्व करायला पाहिजे ही आपली महत्त्वाकांक्षा अगदी स्वातंत्र्यापासून लपून राहिलेली नाही. मात्र या महत्त्वाकांक्षेचा पाठलाग करत असताना आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणातली जी मूल्य आहेत ती सोडता येणार नाही. या मूल्यांबरोबर भारताला आपल्या ज्या काही व्यावहारिक गरजा आहेत त्या देखील लक्षात घ्याव्या लागणार आहेत. ह्या दोघांचा सुरेख संगम साधून आपल्याला जगामध्ये एक जबाबदार जागतिक सत्ता म्हणून उदयास यायचं आणि ही जबाबदार जागतिक सत्ता उदयास आणण्यासाठी आपण ह्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न करत आहोत. या भारताच्या परराष्ट्र धोरणावरती अनेक अर्थाने काही वेगवेगळ्या मर्यादा आहेत असं पण सांगितलं जातं. जसं मगाशी मी बोलताना उल्लेख केला, त्यातली एक मर्यादा सांगितली जाते की भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. परंतु या मर्यादेवरती पण फारसं तथ्य नाही, कारण मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे
सामरिक स्वायत्तता आपण त्या ठिकाणी वापरताना दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची, चीनशी जर आपण तुलना केली तर चीनकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक स्रोत निर्माण झाले असल्यामुळं चीनचा आपल्या शेजारच्या देशांमध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डेट डिप्लोमसी किंवा मराठीमध्ये कर्जाचा राजनय असं म्हणतो. त्यामुळे चीनचा ह्या देशामध्ये वाढत्या हस्तक्षेपामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला थोड्याशा आर्थिक मर्यादा असल्याची जाणीव या ठिकाणी केली जाते. मात्र असंही असलं तरी आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये जी व्यापक उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत, ह्या सगळ्या व्यापक उद्दिष्टांच्या माध्यमातून भारताला एक जबाबदार जागतिक सत्ता म्हणून उदयास आणण्यासाठी प्रचंड मोठा अवकाश या निमित्ताने प्राप्त झालेला दिसून येतो. तर या पद्धतीने आपल्याला भारताचं परराष्ट्र धोरणातली मूलभूत तत्वे समजून घेता येतात. सामान्य अध्ययन पेपर दुसरा जो आहे, UPSC मुख्य परीक्षा आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा, त्यातला सामान्य अध्ययन पेपर दुसरा जो आहे, त्या पेपर 2 मध्ये तुम्हाला याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यामध्ये विचारलेले जे आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताचे द्विपक्षीय संबंध या घटकांवरती जे विचारलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर लिहित असताना तुम्हाला भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्व कोणती आहेत ती माहिती असणं आवश्यक आहे. आणि ह्या मूलभूत तत्वांमध्ये ज्या संज्ञा वापरलेल्या आहेत त्या संज्ञांचा तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये समावेश करावा लागणार आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जर तुमचा वैकल्पिक विषय दोन्ही परीक्षांसाठी असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजला असेल अशी मी खात्री बाळगतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी दैनिक अकॅडमीच्या नवीन चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.